महाराज 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 मला सर कधी कधी समजतच नाही, हे आमचा महाराज आहे का मुंबईची लोकल ट्रेन आहे? कधीच टाइमावर येत नाही हा. तर असं असं काय साक्षात नेहा पेंडसे. हो अरे तुम्ही यार आम्हाला सांगत चला ना रे पहिल्यांदा, काय नेहा पेंडसे वगैरे येणार आहे कार्यक्रमाला म्हणून. हा आज मी स्वतः राजाचा रोल घेतला असता. मग काय मॅडम, तसा माझा रोल पण मोठा आहे ह्या स्किट मध्ये, म्हणजे जबरदस्त आहे. फक्त साइडिंगला ठेवलं विदर्भाचा असल्यामुळे. पण डायलॉग माझेच जास्त आहे मॅडम. जबरदस्त आहे. आता स्किट मध्ये लक्ष द्या, बाज झाला आता. ती मला लाईन द्यायला तयार, आणि तुझा काय प्रॉब्लेम आहे रे? अरे मी ज्या लाईन लिहून दिल्या त्या कधीतरी घ्या ना. मनाच्या किती घ्याल? महाराज मुजरा केवढ्याला दिला? काय गजरा? अरे गजरा नाही रे, मुजरा मुजरा. याला उशीर का झाला मला सांग? मेट्रो. राणी सरकार कुठे आहे? हा बोलवा त्यांना. महाराज 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 महाराज. अहो यांना सांगा आम्ही यांच्याशी बोलणार नाही. आमचा रुसवा काढा. तुम्ही राजपुत्रांना सिनेमा बनवण्यासाठी पैसे द्यायला विसरलात. मी पडलो डॅडी. हा काय रे बेटा? काय रे बेटा, तुम्ही मला म्हणते? असं तुम्ही त्याला म्हणा. काय रे बेटा? डॅडी मला पैसे पाहिजेत, मला पिक्चर बनवायचा आहे. अरे पण कुठला बनवणार आहेस? तुम हमार हो, तुम हमार हो अर्थात तुझ्या आईचा घो. काय बोलताय? म्हणजे हे मराठी पिक्चर बनवणार आहे. हा. मग हे असं नाव असं कसं टाकलंय? म्हणजे मला कन्फ्युज झालो मी. पिक्चर मराठी बनवणार पण त्यातले सगळे डायलॉग हिंदी असणार आहे. हा मराठी पिक्चर म्हटले डायलॉग सगळे हिंदी? हा म्हणजे काय? हा? आता मराठी पिक्चर बघितले मराठी पिक्चर हा? त्यातले सगळी गाणी हा. हिंदी असतात, अर्धे डायलॉग तर हिंदी असतात. मग मी केलं तर काय होतं मग? अच्छा अच्छा, म्हणजे डायलॉग तुम्ही पूर्ण हिंदी मध्ये लिहिणार आहे? नाही बरोबर आहे, पण कसं आहे ना, मराठी गाणी असतील त्याच्यात. नाही ती पण इंग्रजी मध्ये असणार. काय? हा अबे म्हणजे तू पिक्चर बनवणार मराठी, डायलॉग त्याच्यातले हिंदीत आणि गाणी इंग्लिश मध्ये, असं कसं काय? असं नाही केलं तर बघणार कोणता पिक्चर मग? हा? तुम्हाला माहित नाही आजकालची पोरं आहेत ना सगळे कॉन्व्हेंट मध्ये जातात, कॉन्व्हेंट मध्ये इंग्लिश बोलतात फाड फाड फाड. हा? मराठीला काय किंमत नाही उरली आहे. हो ज्या काय? मोबाईल मध्ये मराठी फॉन्ट असतो ना तो मोबाईल पण घेत नाही आता कोण. अरे हे पण हे मला सांग, इथेचा डायरेक्टर कोण आहे? डायरेक्टर साऊथचा असणार आहे. अरे हे बाळा, हे काय डान्स करत आहे तो? खाली येऊन कर, लुंगी घातलेली आहेस तू. वाजव आता, काय वाजव? अरे दोनदा पाय चपला ना आलाय का? कोण आहे हा? डायरेक्टर आहे. हा गिल्लास आता नाही संध्याकाळी. आता कसला गिल्लास म्हणून तो गिल्लास घ्या. अय्यो माय नेम कैलासी. कुठून आले आपण साधारण? कोईमत्तुरे. काय बोलतो रे? म्हणजे तुम्ही आधीपासूनच इकडे हे का? आधी आता आले कधी तुम्ही नेमके? ए नहीं नहीं, मैं पहले से ही इधर रहती थी. टिक था 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 था, कांधा टिक था 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 था. झालं?
मैं पहले से इधर रहता था. आ, 40 वर्ष पूर्वी की गोष्ट. मेरे अन्ना, मेरे पिताजी उधर से एक साइकिल लेके मुंबई में आए और साइकिल पे इडली वड़ा का धंदा डाला. त्यानंतर त्या जागी एक 5 स्टार हॉटेल उभं राहिला. हे देवा, बघा 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 कॅपॅसिटी बघा. अरे तिकडून सायकल इथं काय केलं, हॉटेल उभं केलं 5 स्टार. मला एक गोष्ट सांग, यो राजा, तू मराठी पिक्चर बनवतो आणि हा साऊथचा डायरेक्टर कशाला पाहिजे रे तुला? आजकाल सगळं साऊथच पाहिजे असतं सगळ्यांना, माहित आहे काय? यासाठी हिरोईन कोण आहे? भोजपुरी आहे. कशी आहे डॅड? रात्री दुखत होती, आता बरी. हमारा नाम है अलका देवी. मराठी पिक्चर मध्ये काम करायला तुम्ही? मराठी येते का तुम्हाला? मराठी बा. मराठी बा? अरे हिचा बाप मराठी आहे. ती सांगती तरी मराठी बा. नहीं नहीं, नाही नाही मराठी बोलली. नाही आता फिक्स आहे. हमारे बापू है ना, हाँ, हाँ. वो मराठी वाली चाल है ना दादर मा, हाँ, हाँ, वो हाँ. खरीद लिया है. वो बिल्डर है. हमारे बापू मुंबई मा फकस एक पानी पूरी का ठेला लेके आए रहे. हा, तेच तर प्रॉब्लेम आहे आमचा. आहे तोपर्यंत प्रॉब्लेम नाही आहे, रहे हाच प्रॉब्लेम आहे. मग आता मला पैसे द्या ना, पिक्चर बनवा, पैसे पाहिजे. किती पाहिजे तुला? 50 करोड. 50 करोड. कुठून आणायचे? आज तुमच्या मराठी लोकांचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो. तुमच्या आजूबाजूला एवढी संपत्ती असते, काय सांगता? पण ती तुम्हाला दिसत नाही. दादर सारख्या सेंट्रल प्लेस मध्ये एवढा मोठा राजमहाल, मिनिमम 200 करोडची प्रॉपर्टी विकून टाका. 50 करोड मध्ये फिल्म बनवा, 150 कोटी ठेवून घ्या. अरे पण विकून टाका, ठीक आहे, पण घेणार कोण? अरे हमारे बापू है ना, वो आएंगे और ये राजमहल देके, आई मीन बेच के यहाँ पे बड़ा सा टावर बनाएंगे. हाँ, और नहीं, नहीं, हमको किधर रहने का फिर? अरे मिलेगा ना सबको 3 BHK, सबको फ्लैट मिलेगा. पता है कहाँ? वो भी अंबरनाथ में. राजपुत्र तुम्ही नाही, चांगला व्यवसाय निवडलाय. फिल्म बनवूया, मोठा व्यवसाय. पण मराठी पिक्चर बनवायचा बाहेरच्या लोकांना घेऊन. थॉट काय तुमचा? चालत नाही मराठी सिनेमा. बाहेरच्या गोष्टी घेतल्या की मग मराठी सिनेमा आपला चालणार आहे. पण एक लक्षात येत आहे का, नूतन, तनुजा, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर या हिरोईन कुठल्या होत्या हो? राजपुत्र बाहेरच्या होत्या. अरे दिवस रात्र रेडिओ पासून मोबाईल पर्यंत ज्यांची गाणी ऐकत असतात तुम्ही, कोणाची असतात ती गाणी? भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले यांची गाणी आहेत ना. महेश मांजरेकर, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे, हिंदीमध्ये गेली माणसं, तिकडे नाव कमावलं, पण त्यानंतर सुद्धा पुन्हा पुन्हा येऊन मराठी मातीतला सिनेमा जगवावा असा वाटतो त्या माणसांना. का? कारण आपण मराठी आहोत. हे सगळं एका बाजूला, पण एक तरी साधी गोष्ट लक्षात घ्या, ज्या माणसानं या भारतामध्ये चित्रपट सृष्टी निर्माण केली ते दादासाहेब फाळके मराठी होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.